नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात। कबूतरखान्यावरील बंदीस तुर्तास तरी कायम ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असंही कोर्टाने सांगितलेलं आहे। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असं देखील मुंबई हायकोर्टाने म्हटलेलं आहे। तर मुंबई हायकोर्टाने महापालिकेला हे निर्देश दिले आहेत। कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम राहणार आहे। हायकोर्टाने आपल्या निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण पाहूया। तर कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास कायम असेल असं मुंबई हायकोर्टाने म्हटलेलं आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असंही कोर्टाने म्हटलं। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। हायकोर्टाने मुंबई पालिकेला हे निर्देश दिले आहेत। महालक्ष्मी रेसकोर्सवर कबुतरांना जागा द्या असं काही वकिलांचं मत आहे। सार्वजनिक आरोग्याला धोका न पोहोचवता कबुतरांना खाद्य देऊ असं सरकारने म्हटलंय। सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये अटी शर्तींसह खाद्य देण्यास पालिका तयार आहे। स्वच्छतेची जबाबदारी कबुतरांना खाद्य देणाऱ्यांची असेल असं पालिकेने म्हटलंय। तुमच्या बनाऐवजी लोकांच्या मागणीचा विचार करा असं कोर्टाने म्हटलंय। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या असं कोर्टाने म्हटलेलं आहे। तर कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम आहे असा मुंबई हायकोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे। लोकांची भूमिका विचारात घेऊनच निर्णय घ्या असं कोर्टाने म्हटलंय। सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मतं जाणून घ्या। मुंबई हायकोर्टाने महापालिकेला निर्देश दिले। त्याचबरोबर कबूतरखान्यावरील बंदी तुर्तास तरी कायम असल्याचं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। महालक्ष्मी रेसकोर्सवर जागा द्या अशी काही वकिलांची मागणी होती।